हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार शारदा दळवी मॅडम यांना निवेदन देण्यात आले। माळवटा येथील गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पाल टाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील कुटुंबांना घरकुल, जागा आणि मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात या प्रमुख मागणीसाठी भीम आर्मीने प्रशासनाचे दार ठोठावले आहे। दिनांक 9 जानेवारी रोजी भीम आर्मीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष मास्टर महेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वसमत तहसील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले। माळवटा येथील गिरी, गोसावी आणि भटक्या जमातीतील नागरिक गेल्या 2 दशकांपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाल टाकून राहत आहेत, मात्र अद्याप त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नाही। या नागरिकांकडे ना राशन कार्ड आहे ना रहिवासी दाखला, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नवी पिढी ही पारंपरिक भटकंतीत अडकली आहे। निवेदनात प्रामुख्याने माळवटा येथील गायरान जमिनीत घरकुलासाठी जागा मिळावी, राशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच जवळातर्फे बाभुळगाव येथील दलित वस्तीची गावठाण जागा वाढवून त्यांना नमुना नंबर 8 देण्यात यावा असेही नमूद करण्यात आले। या मागण्यांची दखल न घेतल्यास नाइलाजास्तव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। या निवेदनाच्या प्रती आमदार राजूभैया नवघरे आणि जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात भीम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। 20 ते 25 वर्षापासून ही भटकी जमात गिरी, गोसाई उदरनिर्वाहासाठी माळवटा इथे गाराणामध्ये राहत आहेत। आतापर्यंत त्यांना राशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही आणि कुठली जागा नाही। पुन्हा त्याच्या लेकराच्या शिक्षणाचा मुद्दा आहे, त्यांना लेकराला शिक्षण सुद्धा भेटणार झाले। यांची आणि आमची सर्व भीम आर्मीच्या माध्यमातून आमची एकच मागणी अशी आहे की बाबा त्यांना एकीकडे अमृत महोत्सव साजरा करायचा आणि एकीकडे आज बी यांच्या पूर्ण यांच्या परिवाराला भटकंती अवस्थेमध्ये राहावं लागले। त्याला घर नाही, पाणी नाही, लाईट नाही, त्याच्यानंतर कोणताही व्यवसाय नाही, घर सुद्धा नाही द्यायला राहायला। तर आम्हाला शासनाला, प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आज त्यांना एक गुंठा तरी त्यांना जागा देऊन त्याचे घर बांधकाम करून द्यावे, घरकुल द्यावे, राशन कार्ड द्यावे, मतदान कार्ड त्याचे नाव नोंदणी करावी आणि त्यांच्या लेकराच्या शिक्षण त्याला भेटावयाची सुविधा करावी। एवढा भीम आर्मीच्या वतीने आम्ही तहसीलदार मॅडमना निवेदन देत आहे। आम्हाला राहायला घर नाही, दार नाही, आम्हाला कुठे राहावं, आम्हाला उठून नौकर लावायला लागले। 20-25 वर्ष झाले आम्हाला। कुठे राहता? माळवट्याला। आम्हाला राहू दे ना, आम्हाला उठवायला या लागले। आम्ही गाई गरीब आहे, आम्ही कुठे राहावा, कुठे जावा। किती वर्षापासून राहता? 20 वर्ष झाले बाबा आम्हाला। काय मागणी आहे मग आता? आम्हाला जागा द्या, आम्हाला राहायला। आम्हाला जागा नाही, पागा नाही, आम्ही भिक्षा मागून खाते। आम्हाला शाळा नाही, लेकराला काही नाही बाबा। आम्ही कुठे राहावा, आता कुठे जावा? कोपन कार्ड नाही, आम्हाला काही नाही। आता कुठे राहावा, कुठे जावा? लेकरे बाळे घेऊन आता काय करावं आम्ही? मी साहेब रमेश फुलसिंग गिरी, मी राहणार माळवटा। मला साहेब 20 वर्ष झाले तिथे। आम्हाला काय जागा नाही, आम्हाला काय लेकराला शाळा नाही, ओपन नाही, काही नाही साहेब। आम्हाला राहायची व्यवस्था करा साहेब, दुसरं काय नाही साहेब। किती वर्षापासून? आम्हाला 20 वर्ष झाले साहेब तिथे राहून। किती परिवार आहेत? आमचा पुरा परिवार आहे, 50 एक माणूस आहे, 10-15 झोपड्या आहेत साहेब आमच्या। काय काय सुविधा पाहिजे? आम्हाला फक्त पाण्याची सोय आणि आम्हाला राहण्याची सोय पाहिजे साहेब, दुसरं आम्हाला काही नाही पाहिजे। आमच्या लेकराला शाळा पाहिजे साहेब, राशन कार्ड पाहिजे आम्हाला। आमचं काहीच नाही तिथे, ठिकाणा नाही, काय नाही साहेब। आम्हाला आज 20 वर्ष झाले, आम्ही रोज मजुरी करून खाणारे साहेब, दुसरं काही नाही साहेब। आम्हाला फक्त जाग्याची सोय करून द्या साहेब, बस दुसरं काय नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।